लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहो की आता इथे नंदिनी जीवाला म्हणत असते, हे बघा जीवा, तुम्ही अजिबात इथे राहायचं नाहीये. तेव्हा जीवा म्हणत असतो, हे अंबे माते की जय. तेवढ्यातच आता शारदा पाठीमागून चहा घेऊन आलेली असते आणि चहा घेऊन आल्यानंतर तो म्हणत असतो, वा 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 वा, खरं तर मला हे नानकेट आणि चहा प्रचंड आवडतो. जर असं जावयाचं कौतुक होणार असेल तर, "अगं, काय चाललंय आई तुझं हे सगळं काही? तू ह्यांना चहा आणि हे पाहुणचार काय करतेस? अगं नंदिनी, असं काय करतेस? हे बघ, आता मी इथे राहायला आलोय ना." आता शारदा म्हणत असते, "तुम्हाला आवडतं ना? तुम्ही बिनधास्त घ्या बरं चहा." आणि तेव्हा जीवा म्हणत असतो, "आता तर मी इथेच राहायला येणार आहे. आलोच आहे ना, मग मला तर खूप आवडतं. खरं तर इथे जावयाने आता सासरी राहायला यायची ही प्रथा आहे का नाही माहिती नाही, पण मला तर फार आवडले बघा इथे राहायला यायचं." त्यावर शारदा म्हणत असते, "तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही इथे राहायला आलात ना, तर मी तुमचं सगळं काही सगळं व्यवस्थित करेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका." "अगं आई, तू हे काय करतेस? अजिबात असं चालणार नाही." त्यावर लगेच आता जीवा म्हणत असतो, "का नाही चालणार आहे?" तेव्हा शारदा म्हणत असते, "तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमच्या आवडीचं काय करू मी? बासुंदी आणि पुरी करू का?" तेव्हा लगेच नंदिनी म्हणत असते, "नाही आई." त्यावर शारदा म्हणत असते, "अहो, तुमच्या डाएटची काळजी व बिचारीला, त्यामुळे नाही म्हणते." तेव्हा जीवा म्हणत असतो, "हो, नंदिनीला खूप काळजी आहे माझी." तेव्हा शारदा म्हणत असते, "बरं ठीक आहे, मी आमच्या पद्धतीचा तो कोळंबी भात करू का? किंवा तुम्ही तो नवीन खाता बघा फ्रॉन्स राईस वगैरे असं काहीतरी ते करू का?" त्यावर लगेच आता इकडे नंदिनी म्हणत असते, "काहीही काय आई, काय चाललंय तुझा? अगं, प्रॉन्समुळे त्यांना ॲलर्जी होते." तेवढ्यातच आता शारदा म्हणत असते, "बघितलं, बघितलं, किती काळजी आहे माझ्या लेकीला तुमची, बघितलं का?" "हो सासूबाई, काय सांगू, नंदिनीशिवाय माझ्या आयुष्यामध्ये काळजी करण्यासारखं कोणीच नाही, म्हणूनच तर मी इथे आलेलो आहे." तेवढ्यातच नंदिनी पुढे जात असते, तर जीवा उठतो आणि तिचा हात पकडतो आणि लगेचच तिला तिथे थांबवत असतो. तेव्हा शारदा म्हणत असते, "हो तर अगदीच तुम्ही बरोबर बोलताय. माझ्या नंदिनीला मात्र तुमची खूप जास्त काळजी आहे." त्यावर नंदिनी म्हणत असते, "एक मिनिट, काळजी वगैरे असं काही नाही आहे आणि तुम्ही इथे अजिबात राहायचं नाही आहे बरं का. तुम्ही मला इथे राहिलेलं अजिबात चालणार नाही." तेवढ्यात शारदा म्हणत असते, "हो, मला तर अजिबात काहीच प्रॉब्लेम नाही बरं का. तुम्ही बिनधास्त इथे राहू शकता. मग आता झालं तर आता इकडे मग मी मस्त आता नानकेट आणि चहा एन्जॉय करतो." तेवढ्यातच आता वरून आपण पाहतो की धनंजय आलेले असतात. धनंजय आल्याबरोबर ते म्हणत असतात की "पण मला चालणार नाही." असं म्हणता क्षणी आता तिकडे जीवा त्यांच्याकडे पाहतच असतो. नंदिनी त्याचबरोबर शारदा हे सगळेजण धनंजयकडे पाहतात. तर इथे आता काव्या म्हणत असते, "देशमुख, तुम्ही जरा शांत बसा बरं. तुम्ही मला इथे राहू द्या बरं. मला इथे राहण्यासाठी तुम्ही असं नाही म्हणू शकत नाही. काय प्रॉब्लेम आहे? प्लीज मला तुम्ही इथे राहू द्या." तेवढ्यातच आता इथे जी काही रम्या आणि वसू त्या दोघीजणीसुद्धा आलेल्या असतात आणि त्या दोघी आल्याबरोबर इकडे रम्या म्हणत असते, "तू इथे अजिबात राहायचं नाही आहेस हां. तुझा इथे राहण्याचा काही संबंध नाही आहे." तेवढ्यातच आता काव्या त्यांच्या दोघींकडे जाते आणि त्या दोघींकडे जाऊन त्यांना गोल फिरत असते आणि काव्या म्हणत असते, "काय गे बिघडलेली सिनेमन कॉफी आणि त्याचबरोबर देशमुखांची काळी मांजर. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? नवरा माझा आहे, घर माझं आहे, आई-बाबा दोघेही माझ्या बाजूने आहेत. मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे?" असं म्हणून मुद्दामच काव्या आता इथे रम्याला धक्का देते. तेवढ्यातच रम्या पडणार, कारण तिच्या ऑलरेडी पायाला थोडंसं लागलेलं असतं आणि काव्याने धक्का दिल्यामुळे ती पुन्हा पडणार असते. आणि त्याचमुळे ती लगेच म्हणत असते, "आता माझ्या दोन्ही आई आणि बाबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, तर मग मी ह्या घरातून कुठेही जाणार नाही आहे. मी माझ्या देशमुखला, मी माझ्या पार्थला इथे मिळवण्यासाठी आलेले आहे आणि ते मी करूनच दाखवणार आहे." असं काव्याचं म्हणणं असतं. आणि मला इथून कोणीही जा म्हणू शकत नाही किंवा बाहेरसुद्धा काढू शकत नाही, असं काव्याचं स्पष्टपणे म्हणणं असतं. त्यामुळे रम्या, उगाचच आता तू ह्या बिघडलेल्या सिनेमन कॉफीसारख्या कुरघोड्या वगैरे अजिबात करू नकोस, समजलं का तुला? असं काव्या आता इथे रम्याला म्हणत असते. तेव्हा मात्र रम्याला तिचा राग येतो आणि रम्या म्हणत असते, "ए काव्या, तुझं खूप जास्त अति होतंय बरं का." तेव्हा काव्या म्हणत असते, "काही अति होत नाही आहे माझं, कारण इथे हे घर माझं आहे, त्याचबरोबर देशमुख माझे आहेत आणि मी त्यांना फक्त मिळवण्यासाठी आलेले आहे. तर मग काय गरज आहे? कारण माझ्या आईबाबांचा आशीर्वादसुद्धा इथे आता माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे तुला ह्या सगळ्या काही गोष्टी ह्या पद्धतीने करायची काहीच गरज नाही आहे. हे माहिती आहे ना, मला माझ्या
बोक्याला जिंकण्यासाठी काहीही करावं लागलं तरीसुद्धा ते मी करणारच आहे. अहो, भले भले प्रेमामध्ये हार मानलेले आहेत आणि तुम्ही तर माझा माणूस आहात हो. आणि ही जर रेस असेल तर ती रेस जिंकण्यासाठी मी तयार आहे. ही जर रेसिपी असेल तर ती मी मन लावून करण्यासाठी तयार आहे. ही जर गोष्ट असेल तर मी त्याचा शब्द ना शब्द व्यवस्थित तयार करायला मी इथे तयार आहे. आणि देशमुख, तुम्हाला त्या पेस्ट्रीची शपथ. देशमुख, आपल्याला आपली पावसात बंद पडलेल्या त्या गाडीची शपथ. देशमुख, ती फर्स्ट नाईट जी की आपण इथे मूव्ही एन्जॉय केली होती, त्या मूव्हीची शपथ. ह्या सगळ्या गोष्टी आता इथे काव्या बोलत असते आणि इकडे रम्या आणि वसूला मात्र खूपच राग येत असतो. त्यांचा पूर्णतः जळफळाट झालेला असतो. हो देशमुख, मी तुम्हाला अगदी बरोबर सांगते. त्यातला एक ना एक अक्षर, एक ना एक शब्द मला जिंकायचा आहे, असं काव्या म्हणते. पण मात्र पार्थ तिथे अजिबात थांबत नाही. तो हे सगळं ऐकल्यानंतर अगदीच विरघळून गेलेला असतो आणि विरघळून गेल्यानंतर तो तिथून लागलीच निघून जायला बघत असतो. पण काव्या मात्र त्याच्याशी बोलतच असते. तिला खरं तर आज पार्थला सगळं म्हणणं पटवून सांगायचं असतं. मी खरंच इथे फक्त आणि फक्त तुम्हाला जिंकायला आलेली आहे. त्या गोष्टीप्रमाणे मला तुम्हाला जिंकायचं आहे. त्याचबरोबर त्या सिनेमन कॉफीप्रमाणे मला तुमच्यासोबत एकरूप व्हायचं आहे. प्लीज तुम्ही नाही म्हणू नका. मला एक शेवटची संधी देऊन बघा देशमुख. हे जर माझं प्रेम आहे तर मी त्या प्रेमाला जिंकल्याशिवाय इथून कुठेच जाणार नाही आणि मी ते जिंकेनच देशमुख. प्लीज, प्लीज मला ह्या घरामध्ये राहू द्या. जर तुम्ही मला ह्या घरामध्ये ठेवून घेणार नसाल, जर मला तुम्ही तुमच्या खोलीमध्ये राहू देणार नसाल, तर मी गेस्ट रूममध्ये सुद्धा राहील. मी तुमच्या खोलीमध्ये सुद्धा येणार नाही. पण मला ह्या घरामधून, ह्या माझ्या गेस्ट रूममधून तरी कुठेही पाठवू नका. प्लीज देशमुख, मी काय म्हणते एकदा तुम्ही माझं ऐकून तरी घ्या. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे मात्र रम्या हे सगळं काही पाहतच असते. तिला तर राग आलेला असतो. तिला आत्तापर्यंत असं वाटत असतं की नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा ही जी काही काव्य आहे ना, ह्या काव्याला मी इथे येऊच देणार नाही. पण आता ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या आहेत की तिला आता ह्या सगळ्या गोष्टी पुढे हतबल व्हावं लागलेलं असतं आणि शेवटी काव्या बाजी मारते की काय असं तिला वाटत असतं. आणि त्यामुळेच तिची मात्र आगाग होत असते. तिला रागराग होत असतो. तो म्हणजे कोणाचा? तर तो फक्त आणि फक्त इथे आता काव्याचा. आता पार्थ मात्र हे सगळं काही बोलणं ऐकल्यानंतर तिथे थांबत नाही आणि न थांबल्यामुळे तो तिथून निघूनच जातो. आता तिथून तो निघून तर गेलेला असतो प्रेक्षकांनो, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता इकडे विक्रम आणि त्याचसोबत जे काही मानिनी आहेत, ह्या दोघीजणीसुद्धा काव्याच्या पाठी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या असतात. आता मानिनी म्हणत असते, पण तू आत्ता आलेली आहेस ना, तर मी तुला ह्या घरामध्ये अजिबात घेणार नाही, असं ती म्हणत असते. तेव्हा लगेच आता काव्या म्हणत असते, काय करताय तुम्ही हे? प्लीज असं काय करताय? का बाहेर काढताय मला? पण आता मानिनी म्हणत असते, नाही म्हणून सांगितलं ना, चल दारावर ये. आता दारावर ये म्हणून काव्याला बाहेर दारावर उभं केलं जातं. आणि तेव्हाच इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जो काही जीवा आहे तो म्हणत असतो की का का नाही, हे बघा सासरेबुवा आले, सासरेबुवा आले, असं म्हणून धनंजयकडे तो धावतच जाणार असतो. पण तेवढ्यातच आता इकडे आपल्या जीवाला मात्र एक स्वप्न पडलेलं असतं. धनंजय म्हणत असतात, तुला मी ह्या घरामध्ये राहू देणार नाही. इथे तू कोणाला जरी हवा असलास तरीसुद्धा तू मला इथे अजिबात हवा नाही आहेस. काही जरी झालं तरीसुद्धा, असं म्हणून त्यांच्या हातामध्ये पिस्तूल असतं आणि ते पिस्तूल चालवत असतात जीवावरती. आणि तेव्हाच जीवा इमॅजिन करत असतो. त्याला असं वाटत असतं की नाही नाही, आता आता मी मरतोय. नको 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 नको, सासरेबुवा नका, नंदिनी वाचव गं, सासरेबुवा नका मारू नका मारू, म्हणूनच आरडाओरडा करत असतो. आणि आरडाओरडा करत असताना आपण पाहतो की इकडे आता शेवटी धनंजयनी इथे जीवाला गोळी मारलेली असते. धनंजयनी जीवाला गोळी मारल्याबरोबर आता आपण पाहतो की जीवा आहे त्याच ठिकाणी पडलेला असतो आणि छातीला हात लावत असतो. आता त्यानं पाहिलेलं फक्त आणि फक्त हे एक स्वप्न असतं, बाकी काही नाही. आता जीवा धावतच इकडे धनंजयकडे जातो आणि धनंजयचे पाय धरतो आणि म्हणत असतो, नमस्कार सासरेबुवा, नमस्कार, आशीर्वाद द्या. असं म्हटल्याबरोबर धनंजयला बघा ना किती इगो आहे. ह्याला मुलीचा संसार वाचवायचा आहे की नाही तेच काही कळत नाही आहे, का मुलीला खरंच का इथे माहेरीच ठेवून घ्यायचं ह्यासुद्धा गोष्टी कळत नाही आहेत. आता जो जीवा धनंजयच्या पाया पडायला जातो
त्याच जीवाला मात्र धनंजय धक्का देतो आणि जीवा खाली एका झटक्यात फरशीवरती पडतो. तेव्हा तरीसुद्धा जीवा मात्र राग अजिबात ठेवत नाही आणि पुन्हा एकदा तो म्हणत असतो, "ओ सासरेबुवा, ओ सासरेबुवा, काय आहे हे तुमचं? असं कसं वागू शकता हो जावयांशी?" तेव्हा लगेच आता इकडे शारदासुद्धा म्हणत असते, "हो, काय चाललंय तुमचं? ते आपल्या घरचे जावई आहेत आणि तुम्ही त्यांच्यासोबत अशा पद्धतीने कसे वागताय?" त्यावर लगेच आता इकडे जीवा म्हणत असतो, "पण काहीही म्हणा, तुमची आशीर्वाद देण्याची स्टाईल मात्र आपल्याला फार आवडली बरं का, भारीच आहे." त्यावर लगेच आता इकडे तो म्हणत असतो, "पण तू इथे काय करतोयस?" तेव्हा जीवा म्हणत असतो, "मी या घरामध्ये माझ्या नंदिनीसोबत राहायला आलोय. मला नंदिनी हवी आहे आणि मी तिला मिळवण्यासाठी इथे आलो आहे." असं म्हणून तो नंदिनीचा हात धरतो. पण तेव्हा धनंजय म्हणत असतो, "पण तिला तुझ्यासोबत अजिबात राहायचं नाहीये. तू ह्या घरामध्ये अजिबात राहायचं नाही, समजलं तुला?" त्यावर जीवा म्हणत असतो, "अहो सासरेबुवा, असं काय करताय? हे बघ, तुला आत्ताच्या आत्ता मी इथून जा म्हणतोय, नाहीतर मी पोलीस कंप्लेंट करेन बरं का." तेव्हा लगेच आता शारदा म्हणत असते, "अहो, कशाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही पोलीस कंप्लेंट करता? त्यांनी काय केलेलं आहे? कुठला गुन्हा केला आहे की पोलीस कंप्लेंट कराल?" त्यावर लगेच आता इकडे जीवा म्हणत असतो, "पॉइंट बी नोटेड मी लॉर्ड." "काय पॉइंट आहे?" "अहो, मी तर काहीच केलेलं नाही आहे आणि तुम्ही मग माझ्या विरोधामध्ये पोलीस कंप्लेंट का बरं कराल?" "हे बघ नंदिनी, मला मला तू हवी आहेस गं. माझा श्वास आहेस तू, माझं जगणं आहेस तू. त्यामुळे प्लीज दे ना, वचन दे. हे बघ, मला तुझं वचन हवं आहे, ते म्हणजे सोबत राहण्याचं. प्लीज नाही म्हणू नकोस ना." असं म्हटल्यानंतर लगेच आपण पाहतो की इकडे धनंजय येतात आणि धनंजय जीवाच्या हातावर हात मारतात आणि म्हणत असतात, "हे घे." आता लगेच जीवा म्हणतो, "बाबांनी दिलं वचन." असं म्हणून आता धनंजय मात्र काहीच ऐकून घेत नाहीत आणि काहीच ऐकून न घेतल्यामुळे जीवाच्या हाताला धरतात आणि जीवाच्या हाताला धरूनच, "इथे अजिबात राहायचं नाही आहे, चालता हो आत्ताच्या आत्ता इथून." असं म्हणून बाहेर घेऊन येतात आणि बाहेर घेऊन आल्यानंतर त्याने नंदिनीचा हात पकडलेला असतो, पण जीवाला ते धक्का देतात. त्यावर आता इकडे नंदिनी धनंजय समोर हात जोडते आणि म्हणत असते, "बाबा प्लीज काय करताय तुम्ही हे? असं करू नका. अजून मला त्यांचा अपमान नाही करायचा आहे. नका करू असं." तेव्हा आता ती म्हणत असते, "हे बघा जीवा, मला तुमचा असा अपमान झालेला नाही पाहायचा आहे. प्लीज तुम्ही इथून निघून जा." तेवढ्यातच त्याने नंदिनीचा हात पकडलेला असतो, तर इकडे धनंजयने नंदिनीचा दुसरा हात पकडलेला असतो आणि धनंजयने दुसरा हात पकडल्याच्या नंतर नंदिनीला मात्र ते रागातच तिथून घेऊन येतात आणि जीवाला धक्का देतात. आता जीवा मात्र तिथे खाली पडलेला असतो. धावतच उठून नंदिनीच्या पाठीमागे येतो आणि आवाज देत असतो, "नंदिनी, नंदिनी, नंदिनी, प्लीज असं करू नकोस गं. हे बघ नंदिनी, मला तुझ्यासोबत राहायचंय. प्लीज दरवाजा उघड गं." आता आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला की काव्याला दरवाजामध्ये मानिनीने येऊन उभं केलेलं असतं आणि तेव्हा लगेच तिने आशाला औक्षणाची ताट वगैरे आणायला सांगितलेलं असतं. तेव्हा मानिनी काव्याला म्हणत असते, "काय गं, थोडीशी गंमत केली. म्हटलं चला थोडीशी तुझी गंमतसुद्धा करावी. पण मग मला सांग, तू आता एवढ्या दिवसांनी परत आलेली आहेस, तर मी अशीच तुला थोडी ना घरामध्ये घेणार आहे. माझ्या सुनेचं इथे औक्षण आणि पुन्हा एकदा लक्ष्मीच्या पावलांनी तिचा गृहप्रवेश नको का करायला?" असं म्हणून आता मानिनी इथे काव्याच्या पायावरती पाणी टाकत असते आणि काव्याच्या पायावर पाणी टाकल्यानंतर इथे ती तिला म्हणत असते की आता तू ह्या घरची लक्ष्मी आहेस आणि त्याचसोबत हा हक्क तुझा आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की तू माझ्या मुलाचा हा जो काही राग रुसवा हे सगळं काही दूर करशील. आमचा सतत आणि कायम आशीर्वाद तुझ्या पाठीशी असणार आहे, असं मानिनी आता सांगत असते. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे रम्या आणि त्याचबरोबर वसूला राग येत असतो. त्या दोघीजणी खूप जास्त चिडचिड करत असतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जो काही जीवा आहे, जीवाने त्याची बॅग घेतलेली असते आणि त्याची बॅग घेऊनच आता त्याच्याकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. तो त्याची ती बॅग उचलतो आणि पुन्हा त्याच नंदिनीच्या घराबाहेर असलेल्या त्यांच्या त्या गार्डनमध्ये जाऊन तो बसत असतो. तो म्हणत असतो, "नाही नंदिनी, मी कुठेही जाणार नाही. मी हार मानणार नाही आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा मला तुला मिळवायचं आहे. मी तुला मिळवल्याशिवाय आणि तुला कन्व्हिन्स केल्याशिवाय, तुला घेतल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही." असं सुद्धा तो इथे बोलतो. आता आपण पाहतो की रम्याकडे वळूया. रम्या मात्र खूप चिडचिड करत असते. खोलीमध्ये येते आणि तिच्या सामानाची, पसाऱ्याची पूर्णतः ती आदळआपट करत असते. तेवढ्यातच वसू तिथे येते आणि वसू तिला म्हणत असते, "अगं ये, डोक्यावर पडली आहेस का? वेड लागलंय का तुला? अशी काय वागतेस गं? काय करू आई? मग तू सांग ना, काय करू? बघितलंस ना तू, मी म्हटलं होतं की आता पारच्या आयुष्यातून काव्या परत गेली,
पण ती पुन्हा एकदा आलेली आहे आणि ती परत आली तर आली, तुला सांगू का, ती आता हळूहळू पारच्या आजूबाजूला मिरवण्याचा प्रयत्न करेल, पारच्या आजूबाजूला राहण्याचा प्रयत्न करेल आणि त्यानंतर मग काय होईल आई, हळूहळू पायात माझा विचार करणं बंद करेल. मग मला तेच तर नकोय ना गं आई, बघितलंस ना तू. हे बघ रम्या, पण तू शांत हो ना जरा. कशी शांत होणार आहे? तू बघितलंस ना, मामाची आणि मामीची सुद्धा पूर्ण देशमुख कुटुंब तिच्या बाजूने आहे. मग मी कशी कशी आणि काय करू आई? तू बघितलंस ना, मला पार्थ हवा आहे गं. मला पार्थसोबत लग्न करायचं आहे. आत्तापर्यंत माझ्या सगळ्या काही मित्र आणि मैत्रिणीची सगळ्यांची लग्न झाली. पण माझंच लग्न नाही झालेलं गं आई. मग मला सांग मी काय करू? मला तेच कळत नाही. मला सुद्धा लग्न करायचं आहे गं आई. आणि तुला एक गोष्ट सांगू का? हे बघ, आता मी अशी पार्थसाठी किती दिवस राहणार आहे? माझं वय वाढत चाललेलं आहे आणि इथे रम्या रडायला लागलेली असते. तेवढ्यातच आता वसू तिला शांत करते आणि म्हणत असते, "हे बघ रम्या, तू वेडी आहेस का? अगं, हे तुला आठवत नाही का? गुरुजींनी काय सांगितलं होतं? अगं, गुरुजींनी काय सांगितलं होतं ते आठव जरा. गुरुजींनी सांगितलं होतं की तुझं लग्न होणार आहे आणि आपण विचारलं होतं की माझं लग्न पार्थसोबतच होणार आहे का? तेव्हा त्यांना ते गुरुजींनी सांगितलेलं भाकीत आठवतं. हो, तुमच्या रम्याचं लग्न होणार आहे. तिच्या हातामध्ये इथे तिच्या डोक्याला मुंडवळ्या असतील आणि दोघेही बाहुल्यावर चढलेले असतील आणि मग झालं तर. आणि तुला सांगू का, जे गुरुजी आहेत ना, त्या गुरुजींनी केलेलं भाकीत आत्तापर्यंत एकही खोटं झालेलं नाही आहे. ते गुरुजी जे आहेत ना, ते मानिनीच्या माहेरचे आहेत आणि त्यांचं भाकीत खरंच होतं. मग तू असा विचार का करायचा सोडून देतेस? अशी हर मानू नकोस गं रम्या. वेडी आहेस का तू? हे बघ, काही जरी झालं ना तरीसुद्धा तुझं आणि पारचं लग्न होणारच आहे. आणि हे बघ, आता जरी ती काव्या इथे ह्या घरामध्ये आलेली असली तरीसुद्धा तुला एक गोष्ट सांगू का रम्या? आपण ती जरी पार्थला मिळवण्याचा विचार करू लागलेली असली ना, तरीसुद्धा आपण मात्र ते फोटो आणि ते सगळं जीवा आणि काव्याचं सगळं काही त्याच्यासमोर आणायचं, जेणेकरून तो विसरताच कामा नये. तेवढ्यातच आशा आलेली असते आणि आशा म्हणत असते, जीवा दादा नाही आहेत घरामध्ये." तेवढ्यातच जीवा कुठे गेलेला आहे? ते काय आहे ना, मला नाही बाई माहिती. मी ना हा झाडू घ्यायला आले होते. तेवढ्यातच वसू म्हणत असते, "ए आशा, नाटके करायचे नाही हां. ह्या घरातल्या सगळ्या खबरा तुला माहिती असतात. खरं खरं सांग, जीवा कुठे?" तेव्हा ती म्हणत असते, "अहो खरंच सांगते, मी नाही माहिती मला. मी खरंच सांगते, मी झाडू घ्यायला आले होते फक्त." असं ती म्हणते आणि लगेच आता ती तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असते. आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, की जो काही जीवा आहे तो मात्र हतबल झालेला असतो, हरलेला असतो आणि तेव्हाच तिथे बाहेर बॅग घेऊन उभा असतो. तेवढ्यातच आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की आता जीवाला नेहमीच मदत करणारं कोण आहे किंवा जीवाच्या पाठीमागे त्याला त्याचं सगळं काही सांगणारं, जेव्हा जेव्हा तो हारतो, जेव्हा जेव्हा तो खचतो, तेव्हा तेव्हा मात्र त्याला ह्या सगळ्या गोष्टी कोण सांगणार आहे, तर ते फक्त आणि फक्त इथे त्याचाच एक हमसफर, त्याचाच एक बहरूपिया किंवा त्याचाच एक मित्र जो की रिक्षावाला आहे तोच असतो. आता तो त्याच्या बाजूला येतो आणि म्हणत असतो, "बघ ना, हा मावळताना सूर्य किती सुंदर दिसत असेल ना रे." तेव्हा जीवा त्याला म्हणत असतो, "अरे काय सांगू तुला आता, तुला त्या सूर्याचं पडलंय, इथं माझं मावळत चाललेलं आहे तर त्याचं काय करायचं ते कळत नाही आणि तुला मात्र त्या सूर्याचं पडलंय." त्यावर लगेच आता इकडे तो म्हणत असतो, "तर तुला सांगू का, आत्ता तर मला असं वाटतंय ना, मी तर जिंकण्याआधीच हरलेलो आहे." तेव्हा टोपीवाला जीवा म्हणत असतो, "अरे काय बोलतोयस तू हे? तू वेडा आहेस का? प्रेमात माणसं काय काय करतायत, दुनियेचे टोमणे खातायत, बापाच्या लाथा मग खातायत आणि तू तर मूव्ही वगैरे बघतोयस की नाही? काय चाललंय काय तुझं? तू असा कसा वागू शकतोस?" तुला एक गोष्ट सांगू का? हे बघ, हा रिक्षावाला तुझ्यासोबत आहे ना, मग जिनं नकार दिलेला आहे ना, तो नकार तुला आता होकारामध्ये बदलायचा आहे, समजलं? असं म्हटल्यानंतर जीवाला मात्र फारच आनंद झालेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि धमाल आणि कमालवाला असणार आहे, कारण आता रम्या आणि वसूची खूपच पोलखोल होणार असते, ती म्हणजे काव्यासमोर. आता काव्य काय करेल काय नाही हे तर माहिती नाही बरं का प्रेक्षकांनो, पण खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे. तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो, की शारदा आणि त्याचबरोबर नंदिनी ह्या गॅलरीमध्ये उभा असतात आणि शारदा आणि नंदिनी गॅलरी
गॅलरीमध्ये उभे असताना आता शारदा नंदिनीला म्हणत असते, "हो बघ ना, त्यांना भास होतोय, त्यांना असं वाटतंय की तू त्यांच्या समोर उभी आहेस आणि तू त्यांच्या समोर उभी राहून असं वाटतंय की ते तुझ्याशी बोलतायत, भास होतायत गं." अशाने नंदिनी त्यांच्या डोक्यावर परिणाम होईल गं बाई. तेव्हा नंदिनीला खूपच घाबरायला होत असतं, कारण जीवा हा रिक्षावाल्याशी बोलत असतो. बापरे! तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की पार्थ खोलीमध्ये आलेलं असतं. काव्याचं चित्र हातामध्ये असतं आणि काव्याचं चित्र हातामध्ये घेऊन इथे पार्थ म्हणत असतो, "सांगू का काव्या, हे बघा जे काही झालेलं आहे ना, त्यावरून जर तुम्हाला कोणी काही बोलायला लागलं आणि कोणी काही बोललं ना, तर त्यावरून मला ते सगळं काही अजिबात आवडणार नाहीये. तुम्हाला ब्लेम केलेलं, तुम्हाला दोष दिलेला आणि तुमच्या भूतकाळाबद्दल जर कोणी काही तुम्हाला बोलत असेल, तर मी ते सहन करणार नाही." असं पार्थ म्हणत असतो आणि खूपच जास्त इमोशनल झालेला पार्थ इथे दाखवलेला आहे. तर आत्ता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे रम्या आणि ताससोबत इकडे वसू खोलीमध्ये असतात. रम्या आणि वसू खोलीमध्ये असताना रम्या म्हणत असते, "आई मला तर खूप भीती वाटते गं आता. आपण ज्या काही इथे त्या फार्म हाऊसवरून आणलेल्या वस्तू आहेत त्या इथे पार्कसमोर एक-एक आणूयात." पण तेव्हा वसू म्हणत असते, "अगं तुला एक गोष्ट सांगू का? ती आता ह्या घरामध्ये आली आणि जर तिच्यासमोर त्या फार्म हाऊसवरच्या वस्तू आणि ते सगळं काही जर कळलं तर काय होईल? आणि तिला जर समजलं की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण होतो तर मग काय होणार आहे?" तिने जर आपल्याकडे हे सगळं पाहिलं आणि तिला जर संशय आला आणि तिने जर हे सगळे डॉट जोडले गेले तर काय होणार आहे? तुला काही कळतंय का? त्यावर लगेच आपण इथे पाहतो प्रेक्षकांनो, की आता इकडे काव्या त्याच खोलीमध्ये आलेली असते आणि काव्या त्याच खोलीमध्ये आल्यानंतर इथे जी काही रम्या आणि ताससोबत वसूला तर खूपच मोठं टेन्शन आलेलं असतं. कारण जी फार्म हाऊसवरून आणलेली बॅग आणि ताससोबत काव्या आणि जीवाचे ते फोटो, त्या गिफ्ट, त्या वस्तू सगळं त्या बॅगेत असतं आणि काव्या आता तिथे आलेली असते. तर आता प्रेक्षकांनो रम्या आणि वसूचं काय होईल हे पाहणं इंटरेस्टिंग असतं. तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि त्याचसोबत रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.